आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. पोलीस मित्र असोसिएशनचा लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण 2026चा समताभूषण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र लोंढे यांना जाहीर. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं गेल्या अनेक वर्ष शासकीय, निमशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता तसेच अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी या उपक्रमाचे सातत्य ठेवत 26 जून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026चे आयोजन करण्यात आले. सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मार्तंड लोंढे यांना सामाजिक क्षेत्रासाठी कार्यासाठी समताभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं निवडपत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते आणि इचलकरंजी महिला शहर अध्यक्ष आशा बागिरे आणि शहर उपाध्यक्ष सोहेल रंगराज यांच्या उपस्थितीत देण्यात आला. आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे नोकरी करत सामाजिक बांधिलकी जपत क्रीडा स्पर्धेत भाग घेत त्यांनी नाव उंचावले. त्यांच्या या सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आणि याबद्दल बोलताना त्यांनी थोडक्यात आपली माहिती दिली. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि थोडक्यात परिचय. माझं नाव रामचंद्र मार्तंड लोंढे. मी गव्हर्नमेंटचा रिटायर्ड पर्सन आहे. मी इथं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पद्मभूषण वसंतदादा हॉस्पिटल सांगली इथं एक्सरे टेक्निशियन म्हणून काम पाहिलं आहे आणि उत्कृष्ट प्रकारे काम केल्यामुळं मी निवृत्त झाल्यामुळं मला खूप आनंद वाटतो. लोकांची सेवा करण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी सर्वांचा आभार मानतोय. का तर अशी सेवा मिळणं हे दुर्मिळ आहे. दुसऱ्या नोकऱ्या मिळतात पण त्या नोकऱ्यामध्ये सेवा हा भाग नसतो. खाली काम आणि पैसे, त्याच्यामध्ये काम आहे, मान आहे, सन्मान आहे, पैसे आहे आणि दुसरी गोष्ट ज्ञान आहे. ज्ञान महत्त्वाचं. जर मला मेडिकलचं काम करायचं असतं तर मला MBBS व्हावं लागलं, पण मी ग्रॅज्युएट आर्ट्स साईडचा असताना मला हे मेडिकलचं ज्ञान मिळालं. ह्यामध्ये मी स्वतःला खूप भाग्य समजतो. किती वर्ष तुम्ही सर्व्हिस केली? मी 33 वर्ष सर्व्हिस केली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि त्यामध्ये जे जे काय शिकण्यासारखं आहे ते मी स्वतः डीनच्या परवानगीनं शिकत गेलो. वैद्यकीय क्षेत्रात तुम्हाला कशी काय माहिती मिळाली? वैद्यकीय क्षेत्रात माहिती म्हणजे ज्या वेळेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकर भरती होती त्यावेळेला मी एक फिजिओथेरपीचा कोर्स केलेला होता आणि मी मूळचा पैलवान असल्यामुळं सिव्हिल सर्जन देशपांडे सरांनी माझं सिलेक्शन केलं. कारण का तर हा व्यक्ती पेशंटला उचलू शकतोय आणि सेवा करू शकतोय. अशामुळं मला आरोग्य सेवा करण्याची डॉक्टर देशपांडेंनी मला संधी दिली. त्या संधीमध्ये मी प्रत्येक डिपार्टमेंटला काम करत राहिलो आणि डीनची साईन घेत राहिलो. त्यामुळं डीननं मला ऑलराऊंड जिथं कमी पडेल तिथं मला रिक्रुटमेंट केली आणि माझ्याकडून आरोग्य सेवा करून घेतली. आरोग्य सेवेच्या व्यतिरिक्त तुम्ही सामाजिक क्षेत्रात काय? सामाजिक क्षेत्रात म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम म्हणजे खेड्यातून आपल्या जे लोक गरीब येतात किंवा नातेवाईक येतात त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या आजाराची माहिती घेऊन निरसन करून घरी पाठवणे ही एक मला आवड निर्माण झाली. त्याचबरोबर थोड्या वेळात राहिलेल्या वेळात जो ड्युटीतून जो राहिलेला वेळ आहे तो महिलांसाठी शिक्षणाचा त्यांच्या प्रचार करणे. तुम्ही शिका, तुमच्यासाठी 50% जागा शाहूराजांनी निर्माण केलेल्या आहेत, त्याचा तुम्ही फायदा घ्या.
ह्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मी सुट्टीच्या वेळी करू लागलो. त्यामुळं माझ्या ज्ञानात भर पडत गेली. त्याचबरोबर आरोग्यासाठी खेळ, जे कबड्डी खेळ असेल, कुस्ती असेल, व्हॉलीबॉल प्लेयर असेल, ह्या खेळ व्यायाम म्हणून मी करत गेलो. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये टीम तयार केली व्हॉलीबॉलची कर्मचाऱ्यांची. त्यामध्ये मी सक्रिय भाग घेऊन आसपासच्या गव्हर्मेंट गव्हर्मेंटच्या कार्यालयामध्ये व्हॉलीबॉलचे वर्षाला क्रीडा स्पर्धा भरवायचं काम केलं. त्यामध्ये आमच्या हॉस्पिटलची एक टीम आम्ही तयार करून तिथं खेळू लागलो. तुम्हाला यासाठी काय जे सामाजिक क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात जे तुम्ही कार्य केले त्याच्यासाठी जे दखल घेऊन काही पुरस्कार मिळालेत का त्या संदर्भात? त्यासाठी कबड्डीचा पुरस्कार मिळाला आहे, व्हॉलीबॉलचा पुरस्कार मिळालेला आहे खेळाडू म्हणून. त्याचबरोबर कॉलेजला असताना युनिव्हर्सिटी खेळाडू म्हणून एक पुरस्कार मिळालेला आहे. आता तुमची पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं लोकराज्य शाहू कर्तृत्वभूषण 2026 साठी एक राष्ट्रीय समता भूषण पुरस्कार म्हणून तुमची निवड झाली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यामुळं खूप आनंद झाला, कारण का माझ्या मनात जे कार्य करत होतो त्या कार्याची कुठेतरी नोंद झाली आणि ते सरांनी त्याच्यासाठी मला हा पुरस्कार देतात. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार मानतो. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.